नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण गोष्ट पाहणार आहोत. कायदेशीर तरतूद कोणकोणत्या असतात? आता हे कायदेशीर तरतूद पाहत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही महिला भगिनींचं मला फोन आलेत की वडिलांच्या मिळकतीमध्ये मुलींचा हिस्सा किती असतो ह्या आपल्या पक्षकारांच्या महिला भगिनींच्या मागणीसाठी आज एक छानसा व्हिडिओ बनवूया म्हणलो. आणि त्या पद्धतीनं ज्यावेळी हिंदू वारसा कायदा करण्यात आला त्यावेळी महिलांना कोणते अधिकार दिलेत आणि पुरुषांना कोणते अधिकार होतेत, हिंदू वारसा हक्क कायदा काय सांगतो. तर मित्रांनो, ज्यावेळी वाडवडिलार्जित एखादी मिळकत असते, वाडवडिलार्जित आधी ह्याचा अर्थ आधी आपण समजावून घेऊया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही असता, तुमचे वडील ही पहिली पिढी झाली, वडिलांचे वडील ही दुसरी पिढी झाली, म्हणजे तुमचे आजोबा आणि त्यांचे वडील ही तिसरी पिढी झाली आणि त्यानंतर पणजोबा ही चौथी पिढी झाली. म्हणजे तुम्ही, तुमचे वडील, तुमचे आजोबा आणि तुमचे पणजोबा ही 4 पिढ्या झाल्या. ह्या 4 पिढ्यापासून जी पणजोबाची मिळकत आहे, जी घरची मिळकत आहे, पणजोबांच्या वडिलांची जी मिळकत आहे ती पणजोबाकडे आली, पणजोबाकडं आजोबाकडे आली, आजोबाकडं वडिलांच्याकडे आली आणि वडिलांच्याकडं तुमच्याकडे आली आणि तुमच्याकडे आता ती मुलांच्याकडे गेली. तर अशा मिळकतीला जी वाडवडिलार्जित मिळकत आहे, जी वडिलांच्यापासून चालत आलेली मिळकत आहे, त्याला वाडवडिलार्जित मिळकत असं म्हटलं जातं. आता हे वाडवडिलार्जित मिळकत म्हटली जाते आणि वडिलार्जित मिळकत असते ती स्वकमाईची मिळकत असते. दोन्हीतला फरक कळाला का? वाडवडिलार्जित वेगळी आणि वडिलार्जित वेगळी. म्हणजे वडिलांनी मिळवलेली मिळकत वेगळी, त्याला स्वकमाईची किंवा स्वकष्टाची मिळकत म्हटली जाते. सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हटली जाते, जी तुमच्या वडिलांनी स्वतः कष्ट करून, नोकरी करून किंवा व्यवसाय करून किंवा अन्य उत्पन्नाच्या साधनातून तुमच्या वडिलांनी स्वतःच्या कष्टातून, मग फंड असतील किंवा इतर कुठलं येणं असेल, तर त्या मिळकतीमधून, उत्पन्नामधून जर एखादी मिळकत जर घेतलेली असेल तर ती वडिलार्जित मिळकत म्हटली. वाडवडिलार्जित मिळकत त्याला म्हटलं जात नाही, तर त्याला वडिलार्जित मिळकत म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही जर स्वतःच्या कष्टानं, घरातला पैसा न घेता, तुम्ही जर स्वतःच्या नोकरीच्या उत्पन्नावर, व्यवसायाच्या उत्पन्नावर किंवा अन्य मार्गाने जर तुम्हाला पैसा मिळाला असेल आणि त्यातून जर ती उत्पन्न मिळकत घेतलेली असेल तर त्याला स्वमिळकत असं म्हटलं जातं. तसं वडिलांची एक स्वमिळकत असते आणि दुसरी मिळकत जी 4 पिढ्यानं चालत आलेली असते त्याला वाडवडिलार्जित मिळकत असं म्हटलं जातं. हे दोन्हीमधला मित्रांनो फरक आहे. वाडवडिलार्जित मिळकत आणि वडिलांनी स्वतः मिळवलेली मिळकत त्याला स्वकष्टाची मिळकत असं म्हटलं जातं. आता महत्त्वाची गोष्ट आहे, जर वाडवडिलार्जित मिळकत असेल तर त्यामध्ये मुलांना आणि मुलींना हिस्सा, कायदेशीर हक्क आणि अधिकार किती मिळतो आणि स्वकष्टाची जर मिळकत असेल तर मुलींना आणि मुलांना हक्क किती मिळतो. आता आपण पहिल्यांदा पाहूया, ती महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे वाडवडिलार्जित मिळकतीमध्ये मुलींना किती हिस्सा कायदेशीर मिळत असतो किंवा त्यांचे हक्क कसे अबाधित असतात हे आपण वाडवडिलार्जित मिळकतीनं पाहूया. मित्रांनो, भारतीय इंडियन सक्सेशन ॲक्ट म्हणजे भारतीय वारसा कायदा काय सांगतो? सदर कायद्यानुसार अशी तरतूद करण्यात आली आहे 1965 किंवा ज्यावेळी कायदा, हिंदू वारसा कायदा निर्मिती करण्यात आली किंवा हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी ह्या कायद्यानुसार जसं मुलगाच हा वंशाचा दिवा म्हणला जात होतं किंवा अजूनसुद्धा म्हटलं जाते की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, तर त्या पद्धतीनं जी वाडवडिलार्जित प्रॉपर्टी आहे ती हिंदू वारसा कायद्यानुसार फक्त जेवढे आपल्याला मुलं आहेत त्यांनाच फक्त देण्यात येत होती. ह्यामध्ये मुलींना कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी वडिलांच्या मिळकतीमधील, मग ते सोनं असू दे, काही शेअर्स असू द्यात, घर मिळकत असू दे, शेत मिळकत असू दे किंवा अन्य दुकानगाळा मिळकत असू दे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असू दे, त्यामधील हिस्सा हा मुलींना दिला जात नव्हता ज्यावेळी हिंदू वारसा कायदा
तयार करण्यात आला त्यावेळी. त्यानंतर जसजसे कायद्यामध्ये बदल होत गेलेत, त्यावेळी सुरुवातीच्या काळी फक्त जो घरचा मुलगा असेल, वडिलांच्याकडं जर प्रॉपर्टीचं वाटप जर झालं, समजा 2 मुली आणि 2 मुलं असतील, तर फक्त 2 मुलींना कोणत्याही प्रकारचा हिस्सा दिला जात नव्हता. फक्त त्यांचं जे काय योग्य मानपान असून लग्न करून त्यांचं सोनं वगैरे घालून त्यांचं लग्न करून दिलं जात होतं आणि लग्नासाठी जो खर्च आहे तोच खर्च मुलींना दिला असं म्हटलं जात होतं. आणि जी काही मिळकत असेल, वडील वारल्यानंतर, वडील मयत झाल्यानंतर वडिलांचा जो काही हिस्सा येतो, तो संपूर्ण हिस्सा जी काही 2 मुलं असतील त्यांच्या नावावर समान विभागला जात असे किंवा घर असेल तर घराच्या वाटणी केल्या जात होत्या. ह्या पद्धतीने हिंदू वारसा कायदा परंपरेनं पुढं सरकत आला. पण ज्यावेळी 2005 साली ह्यामध्ये काही कायदेशीर तरतुदीमध्ये बदल करण्यात आला, चेंजेस करण्यात आले. आता हे 2005चा कायदा काय सांगतो, जर 2005च्या पूर्वी जर एखाद्या मुलांचे किंवा मुलीचे जर वडील वारले असतील, मुलींचे वडील वारलेले असतील किंवा 2005 नंतर वारलेले असतील, तर ह्यामध्ये असं गृहीत धरण्यात आलं की 2005च्या पूर्वी जर वडील वारलेले असतील आणि 2005 नंतर वारलेलं असतील, तर ह्यामध्ये काही तरतुदी अशा करण्यात आल्या. 2005ला अशी तरतूद कायद्यामध्ये बदल करण्यात आला, जसा मुलगा वंशाचा दिवा मानला जात होता, तसं मुलगीला सुद्धा ह्या कायद्याच्या दृष्टिकोनातून, हिंदू वारसा कायदा या दृष्टिकोनातून असं समजण्यात आलं की जसा मुलगा वंशाचा दिवा आहे, तसा मुलगीसुद्धा हा वंशाचा दिवा आहे. आणि त्या पद्धतीनं जे काही कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती असतील, जसं आता आपण उदाहरण बघितलं की आई-वडील आहेत, 2 मुलं आहेत, 2 मुले आहेत. जुन्या कायद्यानुसार फक्त मुलांना हिस्सा मिळाला जात होता. मुलगीचं लग्न केले की जबाबदारी संपत होती. मुलींना कोणत्याही प्रकारचा हक्क आणि अधिकार मिळत नव्हता. तर ह्या कायद्यानुसार अशी तरतूद करण्यात आली, आई-वडिलाचा एक हिस्सा करण्यात आला, 2 मुले आहेत त्यांचे हिस्से 2 करण्यात आले, मुलांचे 2 हिस्से करण्यात आले. म्हणजे ह्यामध्ये असं सांगण्यात आलं, जी काही मिळकत असेल, समजा 5 एकर मिळकत असेल तर आईवडिलांना एकरभर जाणार, एका मुलगीला एकरभर जाणार, दुसऱ्या मुलगीला एकरभर जाणार, एका मुलाला एकरभर, दुसऱ्या मुलाला एकरभर, म्हणजे 5 जणांमध्ये समान वाटप होणार. घर असेल, शेती असेल, सोनं असेल किंवा अन्न तुमचं दुकानगाळा किंवा व्यवसाय असेल, अशा पद्धतीनं जो काय तुमचा मिळकत असेल, मग स्थावर असेल किंवा जंगम असेल, चल असेल किंवा अचल असेल, ही जी मिळकत आहे ती सर्व मुलांना जसा अधिकार आहे तसा मुलींना पण त्यामध्ये त्यांचा समान हिस्सा मिळणार, अशा पद्धतीनं कायदेशीर तरतूद करण्यात आली. ह्यामध्ये अशी तरतूद करत असताना जी वाडवडिलांची चालत आलेली प्रॉपर्टी आहे, माझं काय मित्रांनो मत आहे, जी वाडवडिलार्जित प्रॉपर्टी चालत आलेली आहे त्या प्रॉपर्टीजमध्ये फक्त मुलींना आणि मुलांना हा समान हिस्सा मिळणार. आता दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आपण जी पाहतोय, ह्यामध्ये काही चेंजेस करण्यात आल्यात. काही सायटेशन अशी सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्यामध्ये मित्रांनो एक सायटेशन आहे प्रकाश बनाम विरुद्ध फुलवती. ह्या सायटेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, मुलीला 2005 नंतर हिस्सा मिळणार का नाही, हे एक सायटेशनमध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे विनीत शर्मा विरुद्ध राकेश शर्मा. फुलवती हे सायटेशन आहे ते 2016चं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आहे. आणि विनीत शर्मा विरुद्ध राकेश शर्मा ही सुद्धा सुप्रीम कोर्टाचं सायटेशन. ह्या सायटेशनमध्ये 2005च्या आधीच्या मुलींना आणि नंतरच्या मुलींना सुद्धा समान हिस्सा देण्यात आला. एका सायटेशनमध्ये, फुलवती सायटेशनमध्ये आधी वडील वारलेला असेल तरीसुद्धा हिस्सा दिलेला आहे आणि विनीत शर्मामध्ये नंतरसुद्धा वडील वारल्यानंतर हिस्सा देण्यात आला. या दोन्ही सायटेशन थोडी वेगळी जरी असेल तर मुलींना हा समान 2005 नंतर हिस्सा मिळालेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या सायटेशनचा वापर करून काही मुलींनी 2005च्या पूर्वीसुद्धा वाडवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घेतलेला आहे कायदेशीर गोष्टीमध्ये. आता 2005 नंतर अशा काही तरतुदी करण्यात आल्या, ह्या सर्वसामान्य मुलींना किंवा इतर ज्या अशिक्षित मुले आहेत त्यांना हा कायदा सर्वसामान्य म्हणजे जर
पोहोचलेला नव्हता. त्यामुळं काही बाबतीत वडिलांनी स्वतःचं मृत्यूपत्र तयार करून आपली जी मिळकत वाडवडिलांना जी मिळकत आलेली आहे ते मुलांना दिलेलं आहे किंवा एखाद्या मुलगीला दिलेलं आहे किंवा एकाच मुलाला 2 मुलं असताना एकाच मुलाला दिलं आहे, मुलगी असताना एकाच मुलाला दिलं आहे. अशा पद्धतीनं मृत्यूपत्र तयार करून वाडवडिलांना जी जी प्रॉपर्टी आहे ती मृत्यूपत्रानं किंवा बक्षीसपत्रानं एकाच मुलाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे कायद्याचा थोडा अभाव असल्यामुळं ज्या मुलींना हक्क वडिलांच्या वाडवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क येत होतो तो हक्क नष्ट करण्याचा प्रयत्न काही वडील मंडळींनी केलेला आहे, काही भावांनी केलेला आहे. आता परवाच एक असं उदाहरण घडलेलं, स्वतः माझ्याकडेच केस होती की भावानी 2 भाऊ 2 बहिणी, एका बहिणीनं हक्क सोड दिलं, दुसऱ्या बहिणीचं ज्यावेळी वडील वारलेत त्यावेळी दुसरी जी बहीण होती तिनं हक्क सोड दिलेले नव्हते. तर तिचं कोणत्याही प्रकारचं वारस लावताना भावानी नाव घातलं नाही आणि ती केस माझ्याकडे आली आणि त्यानंतर जी काही ती माऊली होती, जी बहीण होती, तिचा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न दोन्ही भावांनी केला होता. त्यानंतर जे ॲफिडेविट त्यांनी वारसा सर्टिफिकेट किंवा वारस घालण्यासाठी दिलेलं होतं त्या ॲफिडेविट आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करून परत तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करून उपविभागीय कार्यालय यांच्याकडे अर्ज दाखल करून अपील दाखल करून त्यामध्ये त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं हे मुलींना हक्क आणि अधिकार असूनसुद्धा जर भावानी जर हक्क डावलण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीररित्या मार्ग उपलब्ध करून घेऊन त्यांचा हक्क मागितलेला दिसून येत आहे. अनेक सायटेशन अशी या पद्धतीनं काही ठिकाणी वडिलांनी जी काय मयत झाल्यानंतर भावाभावांनी आपलीच नावं लावून घेऊन मुलींना हक्क काढून टाकलेले आहेत. काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की आधीच हक्क सोडून घेतलेले असतात आणि त्यानंतर कायदेशीर वाद निर्माण होतात. आता हा झाला वाडवडिलांर्जित प्रॉपर्टीमध्ये जर हिस्सा किती टक्के येतो, तर हा हिस्सा वाडवडिलांर्जित मिळकतीमध्ये मुलींचा हिस्सा हा समान येतो. मग तुमचं सोनं असेल, शेत मिळकत असेल, घर मिळकत असेल किंवा अन्य शेअर्स असतील किंवा वाहनं कुठली असतील त्या वाहनामध्ये सुद्धा तुमचा समान हिस्सा 2005 मध्ये येतो, जी मिळकत वाडवडिलांर्जित आहे. आता दुसरी मिळकत जी आपण पाहतोय ते मित्रांनो, स्वकष्टाची जर वडिलांची मिळकत असेल तर सदरची मिळकत ही वडील त्यांच्या मर्जीप्रमाणे कुणालाही देऊ शकतात, कारण त्यांची स्वतःची स्वमिळकत असते. आता ह्या मिळकतीमध्ये मुलींना कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार येत नाही. त्याच पद्धतीनं मुलांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा हक्क आणि अधिकार येत नाही. आता महत्त्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत वडील आहात आहेत तोपर्यंत किंवा त्यांनी जर एकाच मुलाला किंवा एकाच मुलीला जर प्रॉपर्टी आपली मृत्यूपत्रानं जर दिलेलं असेल, त्याची हयात असताना जर विल्हेवाट लावून मृत्यूपत्राच्या आधारे किंवा बक्षीसपत्राच्या आधारे जर दिलेलं असेल तर इतर कोणाचा हक्क येत नाही. परंतु मृत्यूपत्र न करता, बक्षीसपत्र न करता, कोणतेही कागदोपत्री वाटप न करता जर वडील मृत पावलेत किंवा मयत झालेत तर त्यांचे जे वारस असतात, मग त्यांची स्वमिळकत असू दे किंवा वाडवडिलांर्जित मिळकत असू दे, त्यामध्ये मग पत्नीचा आणि मुलांचा हा कायदेशीर हक्क आणि वारस सर्व रेकॉर्डवर घेण्यात येतात आणि संपूर्ण जे काही मुलं असतील, मुली असतील आणि जी पत्नी असेल या सर्व जणांचा त्यामध्ये हक्क आणि अधिकार हा कायदेशीर येत असतो मित्रांनो. अशा पद्धतीनं वाडवडिलांर्जित प्रॉपर्टीमध्ये मुलींना समान हिस्सा येतो. वडील आणि स्वकमाईची जर मिळकत वडिलांची असेल, त्या मिळकतीमध्ये जर वडील हयात असतील तर त्यांच्या मर्जीप्रमाणे द्यायचा का नाही द्यायचा हे वडील स्वतः ठरवत असतात. पण वडील मयत झाल्यानंतर स्वकमाईची जरी मिळकत असेल तर त्यामध्ये मुलींना सुद्धा समान हिस्सा मिळत असतो. माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.